प्रश्न किती गंभीर आहे मला सांगितली गरज नाही. तरी मला वाटतं मान्य जिल्हाधिकारी महोदय उपस्थित आहेत, ॲडिशनल सी उपस्थित आहेत, सगळे बाकी शेतकरी अधिकारी आहेत. या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आपल्या तालुक्याचे जे आमदार डॉक्टर आमदार रामोजी खताळ यांच्या उपस्थितीत आता बैठक झाली. खरं म्हणजे टंचाईला सामोरं जाताना किती गांभीर्यानं अधिकाऱ्यांनी घेतलं पाहिजे विषय यासाठी काही बैठक होती. आणि जर टंचाई होताना दोन मुद्दे महत्वाचे, एक तर विजेचा मुद्दा महत्वाचा आहे, तो ताबडतोब आपण त्यात लक्ष घातलं पाहिजे. तेवढं वीज मिळत नाही, 8 दिवस वीज नाही आहे, विजेच्या लपंडामुळे लोकांना पाणी मिळत नाही आहे, हे काय काही योग्य नाही आहे. मला वाटतं त्या सगळ्या एजन्सीने आता एकत्र बसून या संदर्भात आता विचार केला पाहिजे. सगळ्या ग्रामसेवक करणाऱ्यांना माझी विनंती आहे की संगमनाथ 100% संगमनेरमध्ये राहतात, तिथं प्रांत संगमनेरमध्ये राहतात, तिथं कार्यक्रम म्हणताय संगमनेरमध्ये राहतात, MSCBचे आहेत. मला त्याच्याशी जाऊन स्वतः भेटलं पाहिजे. एक पत्र पाठवलं म्हणजे सोबत झालं पाहिजे. तुम्ही सुद्धा प्रोॲक्टिव्हली काम करण्याची गरज आहे. तर शेवटी लोकप्रतिनिधी, सरपंच असतील, ग्रामपंचायतीचे गावाचे पदाधिकारी असतील, त्यांनी किती प्रयत्न केला आणि जर शासकीय कर्मचाऱ्यांनी त्यामुळे हलगर्जीपणा केला तर ते काम साध्य होणार नाही. आज पिण्याच्या पाण्याची टंचाई, टँकरची व्यवस्था करणं, विजेचे संदर्भातली कार्यवाही करणं किंवा अन्य विषयाबद्दल स्वतः पाणी आमदार साहेब त्यासाठी पुढाकार घेत आहे. परंतु महत्वाचं जलजीवन बाबतीमध्ये तर मी सांगायची गरज नाही. सगळ्या योजनेचा प्रचंड भ्रष्टाचार त्या एमजीवर झालेला आहे. आणि अधिकारी आणि तंत्रज्ञान यांनी संकल्पना पूर्ण योजनेचा बोजवारा केलेला आहे. याच्याबद्दल माझं मत स्पष्ट आहे. पहिला तुमच्या गावात सुद्धा ज्या काही एमजीबीच्या योजनेमध्ये जो गैरव्यवहार झाला दिसतो तुम्हाला, पाणी उद्भव नाही, तरी पाईपलाईन झालेले आहे, रस्ते खोदलेले आहेत, पण नकाशा नाही, तर त्या संदर्भात लिखित स्वरूपाच्या ग्रामपंचायतीचे ठरवलं असले तरी ते ग्रामपंचायत काही ठरवू देणार नाही. तरी तुमच्या तरी लिखित स्वरूपाच्या भागाच्या काही 50 नागरिकांनी सह्या घेऊन ते आज आमदार महोदयाच्या काळात ते निवेदन पोच करा. म्हणजे मग आपल्याला ते एनजीपीच्या बाबतीत काय स्वतंत्र उल्लेख करा. जिल्हा परिषदेमार्फत योजना सुरू आहे, त्याचा जर हस्तक्षेप असेल त्याचा वेगळं निवेदन तयार करा. म्हणजे आपल्याला कारवाई करणं सोपं आहे. आणि विजेच्या पूर्ण बाबतीमध्ये सुद्धा अडचण वाटते, तातडीने काय लक्ष घातलं पाहिजे ट्रान्सफॉर्मरच्या संदर्भात त्याचे स्वतंत्र निवेदन आमदार महोदयांनी आपण पोस्ट करा. म्हणजे आपल्याला त्या बाबतीमध्ये कारवाई करता येईल. सगळ्यात महत्त्वाचं आपण काय चर्चा करताना शेवटी हे सगळे विषय आपण ज्यावेळी चर्चा करतो त्या प्रामुख्यानं पाण्याचं प्रदूषण यामध्ये आता आम्ही जलसंपदा खात्याने जाता मुख्य त्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. आमच्या अधिकाऱ्यांना मला आश्चर्य वाटतं की त्यांना भंडारदरा ते ओझरा कारवा असताना त्यात प्रदूषित पाणी कसं सोडलं जात नाही, आश्चर्य होतं. उद्या जिल्हाधिकारी महोदयाच्या समेत त्या सगळ्या प्रदूषण किंवा नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक त्यांना सांगितली घ्यायला. कार्यक्रमानंतर काळ्याची घालताना तुमच्या डेप्युटी त्यांना स्वतः करून टाकताना सुद्धा माहीत नाही काही नाही, पाणी प्रदूषित पाणी जातं नदीमध्ये काय पाहत होतो तो कालवा आहे ना. कालव्यामध्ये कुठलं पण सोडता येते तुम्हाला ड्रिंकिंग वॉटर पाणी त्या कालव्यातून खालीच्या डाऊनस्ट्रीमला द्यायच्या वगैरे आपली शुद्ध पाणी पुढे उद्या कुठे ते पाणी सुटकं सांगेल. ते कोणाविरुद्ध मी राजकारण करायला बोलत नाही. सगळ्या राज्यामध्ये मी कारवाई सुरू केली. तो आपल्याकडे नाही, सगळ्या आमच्या दोन्ही महामंडळ अंतर्गत जेवढ्या नद्या जेवढ्या प्रदूषित होत आहेत, पाणी प्रदूषित करत आहेत, त्या ठिकाणी त्या सगळ्या नगरपालिकांच्या ग्रामपंचायतीच्या विरोधात दंडात्मक कारवाईच्या विरोधात घ्यायला सांगितलं. त्यांच्यावर गुन्हे दाखल करा म्हणून लोकांचे आरोग्य जे करतात त्यावेळी कारवाई करायला सांगितलेली आहे. 100% पाणीचे नमुने तपासायला सूचना दिलेल्या आहे. सगळं पाणी रेकॉर्ड द्या, सगळं पाणी दूषित पाणी नमुने तपासून द्या. म्हणून केवळ असं मान्य करा नाही की आपण संगमनेर पूर्ण करतो. परवाच आमच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये या दोन्ही महामंडळांतर्गत जेवढ्या नद्या आहेत, आज पुणे महानगरपालिकेची किती वाईट अवस्था, नाशिक महानगरपालिकेची अतिशय वाईट अवस्था, सगळ्या नगरपालिकेचं आणखी वाईट अवस्था आहे. आणि त्यामुळे दुर्दैवानं त्या सगळ्या वाटलं सप्लायचे पाणी जातं, ते सगळं दूषित पाणी जातं. लोक आजारी पडतात करून वाढलं का मुख्यकडे पाणीच आहे. आपण
त्या ठिकाणी प्रदूषित पाणी द्यावं लागतं. म्हणून नगरपालिकेची सुविधा अशी संगमनेरची तुम्ही जर काळजीपूर्वक करा तर बुडा तुमच्यावर दाखवणार आहे. आम्ही काही नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांवर दाखवत नाही, जी इम्प्लिमेंटिंग अधिकारी आहे त्याचा निष्काळजीपणा आहे. म्हणून सगळ्या नद्यांमध्ये हे जे प्रदूषण वाढत चाललेलं आहे, राज्य सरकारनं एक स्वतंत्र विभाग आता तयार केलेला आहे. या प्रदूषण पाण्याचं कमी करण्यामध्ये, नद्या स्वच्छ करण्यामध्ये, नद्या संवर्धन करण्यामध्ये जलसंपदा खात्यावर आता मी त्याचे पुरावे घेतो. निश्चितच यामध्ये आपण अधिकारी सगळे आपले अधिकारी त्या ठिकाणी काळजीपूर्वक काम करा. मी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे की थोडं राजकारण कमी करू, थोडं विकासाकडे लक्ष द्या. म्हणजे झालं आता एक वर्ष झालं, 2 वर्ष झालं, आता आपल्याला ज्या सामान्य लोकांनी विश्वासानं आपल्याला त्या ठिकाणी निवडून दिले, आज त्या नागरिकांच्या सामान्य लोकांना आधार द्यायचं काम, त्यांचे प्रश्न सोडवताना पुढे राजकीय भूमिका मनामध्ये आपण हे काम केलं पाहिजे. तर लोकांना वाटेल की आपण काही बदल केलेला आहे. पूर्वीचे लोक कसं वागायचे, आता आपण तसं वागायला तर सांगत. आपल्याला आपल्या कार्यपद्धतीमध्ये गावात बदल केले पाहिजे. उगाच मला हातात धरून, आमदार हातात धरून तुमच्या गावामध्ये करू नका. ज्यावेळी करेल आपण त्यावेळी पाहू. आता आपल्याला सामान्य जनतेला आधार द्यायचं काम केलं पाहिजे. हे मुख्य काम तुम्ही करा. ज्याच्याकडे बोट दाखवायचं त्याच्याकडे बोट दाखवायचं. आपण काय करतो, गावाचे 2-4 ट्रॅक्टर पाणी या ना, तशी करा, आंदोलन करा, प्रांतातील समोर करा, त्या MSCBच्या पुढे करा. लोकांची चळवळ तुम्ही स्वतः गावाचा प्रश्न मांडा तरी घेऊ. याचा त्या शासकीय प्रशासकीय यंत्रणेला कळेल ना की आपल्या विरोधी पक्ष लोकांचा. परंतु आज स्वतः आमदार मध्ये लक्ष घालताय, मी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालतोय. अशी कुठं अडचणी वेळ येणार नाही आपल्यावर. माझे जिल्हाधिकारी काल पाटणला होते. आम्ही काल उद्या दौरा स्थगित केलाय. सगळ्या ठिकाणी आज प्राधान्य पुढचे 2-3 महिने जे आहे पिण्याच्या पाण्याचे नियोजन अतिशय उत्तम करता पाहिजे. दररोज चालायची का मला अडचण वाटत नाही फार, परंतु विजेच्या प्रश्नामुळे पाणी करते होऊ नये. पण MSCBच्या लोकांनी खरं इतर कंपनी लोकांनी त्यांची अतिशय खबरदारी घेतली पाहिजे. आणि सगळ्या लाईन डिपार्टमेंटच्या लोकांनी, सगळ्या ग्रामसेवकांनी, फील्ड ऑफिसरनी आपल्या कामात जर कचोरी झाली तर त्यामध्ये क्षमा नाही महत्वाचं. मग थोडं वाईट वाटलं पाहिजे बोलण्याचं, पण ते अजिबात आम्ही खपून घेणार नाही. त्यामुळे मी गावाला राहतो, मी पत्र पाठवलं, मी राहुल राहतो, मी संगमनेर राहणार काम सोड MSCB करायला जात नाही. काय तुझं म्हटलं पाहिजे हे आपण स्वतःच्या जरा काळाची गरज आहे. या सगळ्या अडचणीमध्ये जनतेला आपला शासनाचा आधार वाटला पाहिजे. शासनाचा आधार देणारे कोण लोक आहेत, आमदार बोध आहेत, कार्यकर्ते आहेतच, पण प्रशासकीय यंत्रणेतले जे अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा त्या संवेदनातून काम करणे काम केलं. पुढे त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. बैठक संपल्याची आहे.